विराज गोलंदाजी मार्कस टाकला रवी वायले. फुलटॉस आहे ऑन साईडला सुरेख टायमिंग बघायला मिळालंय. विकेटला क्षेत्ररक्षक ओमकार होते त्यांना बीट करून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. दमदार चौकार. धावा फलकात 4 धावा आपण पाहू शकता. सुरुवात तर चांगली केली. चौकार आणि आघात केले. सुरुवात केली. पुन्हा गोलंदाजी मार करा विराज. P1 मधलं षटक हाताळतोय. एकच षटक पॉवर प्लेच असणार आहे. सायकल रवी वायले. चेंडू सुरेख टायमिंग होतंय. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सीमारेषा पार. बघा SMD स्पोर्टच्या म्हणत आहे मॉनिटरला चेंडू लागतोय. नशीब काही झालं नाही. विराज पर्यंत गोलंदाजी मार्कस टाकला रवी. फुलटॉस पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावर चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा. काय बॅटिंग करतो रवी वायले. जबरदस्त बॅटिंग बघायला. 3 चेंडू 3 चौकार. खूप उन्हाळे पावसाळे पाहिल्या क्रिकेटच्या माध्यमातून. विराज एक अनुभव की आपण ते गोलंदाज आहे पण त्याला जेवढं आपण आता रवीकडे अनुभव तेवढा अनुभव विराजकडे नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विराज. सलग 3 चेंडू 3 चौकार आलेत रवीच्या बॅटमधून. भरपूर विक्रम या रवी वायलेच्या नावावर देखील मलंगडचा ढाण्या वाघ. राईट आर्म उर्धकडे मारा करतो विराज. चेंडू ऑफिस घ्यायचं तर या वेळेला चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. पॉईंटला क्षेत्रक्षेत्राला बीट करून चेंडू चालला या वेळेला वेगाने तडम्यांच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्रक्षक घेतोय. मोनिश बॅकिंग देतोय. 2-10 मिनिटात रवीला 2-10 मिनिटात आपण येतोय. वसार संघाला धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 14 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. असं आपण म्हणले तर 24 फेब्रुवारी उद्यापासून आपण तर 40+ स्पर्धा सुद्धा सुरू होते. घेसर चषक. विराज राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. चेंडू सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. प्रयत्न केले करणने. पंचांचा इशारा तो षटकार. काय बॅटिंग करतो रवी वायले. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते रवी वायलेच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा सामना केला. 20 धावा धाव फलकात कुठल्या आहेत. विराज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला रवी. ऑन साईडला पूल केला. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला ओमकार आहे. फलंदाज बाद. विराजचं कौतुक करेल. विराजने रवीला बाद केले बघा. बिग विकेट. रवी बॅक टू पवेलियन. 21 धावांची खेळी करणार फलंदाज बाद होतोय. सांघिक यश मिळालं आणि बिग विकेट धावबादच्या स्वरूपात ना
रवीची विकेट बहाल केली गेली आहे. इथून बायचा ओम साई आगाचा संघ कमबॅक करतो का नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती यशवंत पाटील पडलेगाव यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण येतो नागराज येतोय. नागराज पाचता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक आपण येतोय पहिलं संघाचं दुसरं षटक घेतोय. स्ट्राईक केला नितीन. चेंडू ड्राईव्ह करायचा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला आपण येतो गलीचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा एक गडी बाद. इथून जो संघ जिंकेल तो ओम साई आपण येतोय ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरिवली संघाबरोबर बॅट आपण येतो फाईट बॅक करेल. त्यानंतर मॅच देखील असणार आहे. आपण सेमीफायनलची मॅच सोनारपडा अरेमी लेवन पक्ष उत्तर शिवमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. पुढे गोलंदाजी मार्कवर नागराजला आपण पाहू शकता. स्विच प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम झेल घेतला गेलेला आहे. सिद्धेशने काय झेल घेतला बघा. स्विच दुधारी तलवारचा वापर केला. लगीतो आबाद नाही लगीतो बर्बाद आणि मोठा धक्का बसला पडत यावेळेला वसार संघाला. सूरज दूधकर बॅक टू पवेलियन. तर ज्यांचा आपण आवाज ऐकला ते म्हणजे दशरथ पाटील. शब्दांचा कोठार आहे. कधी काय म्हणतील सांगू शकत नाही दशरथ पाटील. धावा झाले धावफल करते आपण पाहू शकता. 2 गडी बाद 22. नवीन फलंदाज तो चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. यावेळेला बंटी. चेंडू ओपन ऑन साईडला खेळायचं तर व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातो शॉर्ट बॅक स्क्वेअर गेला. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. थोडासा फंबलिंग झालाय कारणकडून. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. बंटी आणि आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून आपण ते नितीन आहे. नागराजची गोलंदाजी मार्कवर देसाई गाव कडून राईट आर्म उर्दकडे मार्क होते. फुल टॉस होता. फायदा उचलत नाहीये. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच कोणत्याची खूण करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नागराजच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकात ना धावा आल्या तर तब्बल 21. पण त्यानंतर काय कमबॅक केलं बघा ओमसाई अगासन संघाने. विकेट मिळाला रवी वायलेचा. त्यानंतर विकेट मिळाला सूरज दूधकरचा. 2 प्रमुख फलंदाज जे फॉर्मात असणारे फलंदाज बाद झालेत. पुढे गोलंदाजी मार्कवर नागराज राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता. शकला बंटी. चेंडू उंच गेलाय. भरपूर उंच आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू बॉटमला लागलाय आणि चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या षटका. नागराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बंटी. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक ओमकार येतो. यावेळेला 2 धावा होतात का पाहायचं इथे. डायरेक्ट हिट होत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्यात नागराजच्या तब्बल 11 धावा आल्यात. एक गडी देखील त्याने बाद केलंय.
दोन षटकाच्या समांतर 32 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कावर येतो यावेळेला ओमकार येतो. बरंच केजी सारखा गोलंदाज नाहीये. ओमकार गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. नितीनला आपण पाहू शकतो. पण नितीन कशावर बॅटिंग करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरती क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू नोमन लाईन्स मध्ये पडतो. जोपर्यंत टोकापर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतो विनायक. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा आपण पाहू शकता. 34 धावा 10 फलकात आहेत. 15 पूर्णांक आपण 69च्या सरासरी धावा कुठल्यात. ओमकार पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. नितीन राईट आर्म ओव्हर द मार्क होतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला. टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक होते बॅकफुट स्क्वेअरला. फक्त पाहत राहतात की चेंडू किती वेगाने सीमारेषा पार आला. षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 39. फुलटॉस यावेळेला उंच चेंडू गेलाय. लांबी प्राप्त होत नाहीये. नेल्सन कडनं मोठी चूक झालीय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला चाळीस धावा आपण पाहू शकता. ओमकार तू बंटी येष्ट्या उद्ध्वस्त. जास्त शपल झालं तर चेंडूने मात्र आपलं काम पूर्ण केलं. इष्ट्या घेऊन गेले ते बेला. बंटी बाद होतं. बंटीला वाटलं की चेंडू वाईड जाईल आणि चेंडूने मात्र इष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद होतं. बंटी नवीन फलंदाज जातो. यावेळेला आपण पाहू शकता. विश्वास फ्लोरे सर या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. विश्वास आहेत. धन्यवाद सूरज. ओमकार हा चेंडू या वेळेला बॅटने खेळल्या. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. विराज चूक होणार नाही. फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षक तिथं आहेत. विराजने खूप चांगला झेल पकडलाय. ओमकारला यश मिळतं. ओमकार पर्यंत गोलंदाजी मार्कॉस टाकला. नितीन चेंडू पुन्हा आडव्या बॅटने पुल केलाय. गॅप पर्यंत चेंडू वेगाने चाललाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. यश मिळवलंय मात्र चेंडू अडवण्यात. पण चेंडू चालला यावेळेला पडतोय. क्षेत्ररक्षकांना चुकी झाली. चेंडू सीमा पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 45 आपण पाहू शकता स्क्रीनवरती. विराजने चांगला चेंडू अडवला. चूक झाली करणकडून आणि चेंडू सीमा पार गेलाय.
15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अशाच प्रकारची जर बॅटिंग केली तर 6 धावा होतील. पण येणारा गोलंदाज कुणाल कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. कुणाल मुंडे स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकतो. ज्या वेळेला कुणालला आपण पाहू शकता. कुणाल तो कुणाल, फलंदाज कुणाल, गोलंदाज कुणाल. चला जरा वेळ कमी घ्या. कुणाल गोलंदाजी मार्कवर. कुणाल तो कुणाल. चेंडू सुरेख टायमिंग. चेंडू चाललाय भरपूर उंचावरून मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. बघा चॉईस चेंडू एकदाच असणार आहे. 51 धावा वसार संघासाठी टाय होऊन देते. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. कुणाल आला आणि कुणालने षटकाराने आगाज केलाय. कुणाल तो कुणाल राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. चेंडू पुल करायचा व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो मिडॉनवर ना लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षक व्हायला मिळते विराटच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकाती 52. मॅच खूप चांगली बघायला मिळेल. इथून जर संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. आपण आता किरिवली संघाबरोबर. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज नितीनला आपण पाहू शकता. चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळतायत. एक कव्हरला चेंडू जातो जोपर्यंत शतशत डीप मध्ये 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. फेकी अचूक येत नाहीये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. याला 54 धावा. स्ट्रायकला नितीनला आपण पाहू शकता. कुणाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला नितीन. चेंडू ऑन साइडला पुलचा फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे टायमिंग होत नाहीये. बॉटमला चेंडू लागलाय त्यामुळे आपण उत्तर जी उंची पाहिजे होती लांबी पाहिजे ती मिळाली नाहीये. फलंदाज बाद होतोय. नितीन बॅक टू पवेलियन. कुणालला यश मिळतंय. नवीन फलंदाज येतोय जय वाहिले येतोय. चेंडू बाकी या षटकातील अजूनही 2. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला कुणालला आपण पाहू शकता. कुणाल पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि हा कुणाल गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चेंडू फटका खूप चांगला होता. कॉटन बॉलची संधी होती पण फटक्यामध्ये ना ताकद भरपूर होती. आपण पाहिले तर किरण त्यामुळे झेल सुटलाय. असे चेंडू ना भरपूर वेळा आपण तर गोलंदाजाला लागतात देखील पण थोडक्यात बचावले आपण तर म्हणू. सुदैव गोलंदाजाचं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 55. अंतिम चेंडू. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. जय वाहिले शेवट गोड करतो का पाहायचंय. कुणाल
कुणाल गोलंदाजी मार्कवर. चेंडू सुरेख टायमिंग, शेवट गोड केला जय वायरेने. चेंडू चालला या वेळेला आपण मिडविकेट सीमारच्या बाहेर षटकार कुणालने मारलाय. धावसंख्या धावफलकातील 60-61 धावांचं लक्ष असणार आहे. धावांचं लक्ष असणार या वेळेला. 4 षटकामध्ये बॅटिंग चांगली करावी लागणार आहे या वेळेला. आपण करणला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार. विराजला चांगली बॅटिंग करावी. नीरज आपण विराजला, नेल्सनला चांगली बॅटिंग करावी लागणार. मोनिशला चांगली बॅटिंग करावी. बॅटिंगला ऑर्डर देखील खूप चांगली, पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. गावदेवी आपण म्हणले तर मिहिर 11 गावदेवी वसार संघाची मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डी आमच्या साथी समालोचक किरण यांच्याकडे. धन्यवाद. तर एक मान सन्मान सत्कार इथे घेण्यात यावा. तर इथे एक मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा. आगासनचे माननीय श्री सन्माननीय काळूरामजी सदू मुंडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान सत्कार इथे केला जातो. आगासनचे सन्माननीय यशवंतजी कचरू पाटील साहेब आपल्या शुभस्त्या मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. आगासनचे माननीय सन्माननीय आदरणीय काळूरामजी सदू मुंडे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय अतिथी कक्षामध्ये. हा मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. माईची आपुलकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर एक रोपटं इथे देऊन मान्यवरांचा मात्र सत्कार केला जातोय. आणि त्याचबरोबर पडलेगावचे शाखा प्रमुख सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब तुमचं देखील स्वागत आहे व्यासपीठावरती. वेलकम. जाऊयात मॅचकडे जिथे 62 धावेचं टार्गेट आहे. समोर 2 हात केलेत ते म्हणजे वसार या संघाने. नाणेफेक जिंकली होती ती म्हणजे ओमसाई क्रिकेट संघ आगासन या संघाने. आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय वसार या संघाने बॅटिंग करत असताना 61 धावा स्कोर कार्डवरती लावल्या. आणि त्यानंतर 62 धावेचं टार्गेट आपण डोळ्यासमोर पाहतोय. तर पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाहतोय. एका साईडला करणला पाहतोय तर निल्सन हे दोन्ही बॅट्समन मात्र बघायला भेटते. मागच्या मॅचमध्ये निल्सनने काय बॅटिंग केली होती आणि ही मॅच टफ बघायला भेटते. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. ही मॅच पूर्णपणे पैसा वसूल मॅच बघायला भेटेल. तर सूरज तेच तर्रार रफ्तार सूरज आपण पाहतोय. ही एक्सप्रेस मात्र पुन्हा एकदा पहिलाच चेंडूवरती पूल फटका मात्र बघायला भेटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो डिस्कच्या दिशेने. 6 धावांसाठी स्वागत केलं जातं. पहिल्या चेंडूवरती सूरजचं मात्र वेलकम केलं जातं. षटकार सूरज दुधकर आपण पाहतोय. पहिला चेंडू करणसाठी होता आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र हात खोललेत. स्वतः फिरलाय आणि त्यानंतर चेंडूला देखील पूर्ण फिरवून टाकला आणि स्कोअर देखील फिरवतोय तो 6च्या घरामध्ये. पहिला चेंडू षटकार. आणि त्यानंतर हा लोअर फुलटॉस मात्र वेगवान चेंडू मात्र बघायला भेटतो. बॉटमला बॅटीच्या बॉटमला जरूर लागला होता आणि त्यानंतर मात्र 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते पॉईंटच्या दिशेमध्ये.
निल्सनला पाहतो स्ट्राईकवरती. काय सुरुवात केली आजच्या दिवसामध्ये करणने या सेकंड इनिंगला, जिथे टार्गेट आपण पाहतोय 62 धावेचं टार्गेट आहे. सुरतसाठी खेळत असताना मात्र पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि निल्सनला स्ट्राईकवरती पाहतोय आपण. ओहो, लेटकट मारण्याचा प्रयत्न, चेंडू उसळी घेणारा होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट शोधून काढण्याचा प्रयत्न, दिशा तिथे शोधून काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र थर्ड मॅन आणि पॉईंट आणि त्यानंतर तो मोठा गॅप मात्र तिथे बघायला भेटेल. तोच कुठेतरी शोधून काढण्याचा प्रयत्न इथं निल्सनचा होता. मात्र कौतुक करेल सुरतचा, उसळी घेणारा चेंडू आणि त्यानंतर अगदी बॅटच्या रडामध्ये येतोय, स्लॉटमध्ये आलेला चेंडू अगदी 4 धावांसाठी जातोय. एक टप्पा घेतल्यानंतर निल्सनच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 4 धावा. म्हणजे आतापर्यंत संघाची धावसंख्या चौथ्या चेंडूवरती डबल डिजिट बघायला भेटते 11च्या घरामध्ये. एका साईडला करण 2 चेंडू 7 धावांवरती खेळत असताना निल्सन देखील 2 चेंडू 4 धावांवरती खेळतोय आणि पुन्हा एकदा सूरज मात्र बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय राऊंड विकेट घेऊन. 4 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या 11. ओहो, चॉप फटका मात्र बघायला भेटतो. वाईड यॉर्कर होता, पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर अगदी सावधान पद्धतीने खेळत असताना मात्र निल्सनला पाहिलं आणि त्यानंतर 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होत असताना करणला आपण पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्या 12च्या घरामध्ये. मोठी धावसंख्या, 62 धावेचं टार्गेट आहे. हातामध्ये 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय आणि हा शेवटचा चेंडू मात्र असेल पहिल्या षटकातला. हो, हा चेंडू आपण पाहिलं तर पूल मारण्याचा प्रयत्न जरूर होता. या फटक्यावरती मात्र आत्मविश्वास थोडासा कमी बघायला भेटला आणि त्यानंतर चेंडू अक्षरशः वेगाने निघून गेला. वेगाची परिभाषा मात्र बोलत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र 12च्या घरामध्ये बघायला भेटते. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 50 धावांचं समीकरण आणि जी सुरुवात मात्र करण आणि निल्सनने करून दिली तीच सुरुवात मात्र संघाला कुठेतरी पुढे घेऊन जाते. पहिल्या चेंडूवरती काय सुरुवात केली, करणच्या बॅटमधून आलेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तो षटकार आणि त्यानंतर निल्सनचा तो चौकार आणि या सर्वांच्या मदतीने 12 धावा मात्र स्कोर कार्डवरती बघायला भेटतात. मी कौतुक सुरतचं करेल. षटकार चौकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी दोन डॉट बॉल मात्र घेऊन आला आणि 2 चेंडूवरती सिंगल दिलेत त्यांनी. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 16.67 या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट मात्र सध्या बघायला भेटत्या. बॉलिंग मार्फत जाऊयात जिथे गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. मागच्या मॅचमध्ये मात्र कुणालने आपली धार दाखवली होती आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र सामना पूर्णपणे खेचून आणला होता या कुणालने. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय निल्सन. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिले चेंडूला आणि त्यानंतर मात्र 1 धाव. स्ट्राईक रोटेट केले. या चुका आणि त्यानंतर तयारच आहेत कारण की 1-1 धाव आणि 1-1 धावासाठी मात्र आता प्रयत्न करेल कारण की सध्या या एका धावेला सोन्यापेक्षा जास्त किंमत कशाला आहे हा प्रश्न विचारला तर तो या एका धावेला. ती 1 धाव घेण्यासाठी मात्र धाव नक्की बघायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न केला निल्सनने, मात्र करण आपण पाहतो स्ट्राईकला. हो, हाफ ट्रॅकर स्वतः फिरलाय, पूल मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, लिप्सकॅलेक्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल घेऊन तो वेगाने धावत येतोय. माहिती आहे, एक चुकीचा थ्रो आणि त्यानंतर पूर्णपणे मॅचचं पारडं पूर्णपणे बदलू शकतं. पूर्णपणे विचारपूर्वक खेळत असताना मात्र संघ आपल्याला बघायला भेटलो तो म्हणजे वसार संघ मात्र दुसऱ्या साईडला 2 हात करत असताना ओम साई क्रिकेट संघ आगासन संघ देखील तयारीत आहे. ओहो, आई पहा, पूल पॉवरफुल, युजफुल, केअरफुल, वंडरफुल. वा, चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू सो मच. निल्सनचा फटका आपण पाहिलं तर गोलंदाजी जेव्हा कुणाल ट्रॅकवरती होता तो धावत होता तेव्हा निल्सनने अक्षरशः डान्सिंग डाऊन करत होता. थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पूल फटका जेव्हा सादर केला पूर्णपणे संतुलन त्याचं मागच्या पायावरती होतं आणि त्यानंतर पूर्णपणे ताकद आपल्या बॅटीमध्ये झोकून देत असताना मात्र हा षटकार त्याने काबीज केला. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये आपण पाहतोय. 20 लॉस ऑफ द 0 विकेट. पार्टनरशिप बिल्ड होते. निल्सन आणि करण हे दोन्ही फलंदाज मात्र आपल्या बॅटिंगमधून परिभाषा षटकार चौकाराची बोलतायत. धावसंख्या मात्र 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचत असताना या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत मात्र बघायला भेटते.
हो आणखीन एक सरळ बॅटीने कव्हर स्ट्रेट ड्राईव्ह मात्र तिथे बघायला भेटत्या. एकच धावाती लागत्या एका चेंडूवरती षटकार. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कुठल्या टप्प्यावरती आपल्याला फटका भेटतोय त्या टप्पा कुठेतरी बदलला जातोय आणि त्यानंतर कुणाल पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 21 21च्या घरामध्ये. षटकार खाल्ल्यानंतर एक सिंगल जरूर दिले. पुन्हा एकदा फलंदाज करणवरती लक्ष असेल. ओहो आता मात्र सोडून दिलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो चेंडू मात्र जरूर अडवला. पंचांचा इशारा मात्र स्क्वेअर मार येते. हा चेंडू आपण पाहिला खूप वेगवान होता. तो ओळखला होता फलंदाज करणने. मात्र सोडून देत असताना मात्र कुठेतरी चेंडू यष्ट्यांच्या जवळून जातोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन. ओहो हा चेंडू स्लॉट मध्ये येतोय. अगदी चेंडू ट्रॅव्हल होईल का? क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि त्याच्या हातामध्ये ही झेल जाते. विकेटचं पतन होते फलंदाज बाद आणि पहिली विकेट आपण पाहिली तर माघारी जात असताना. नवीन बॅट्समन न्यू बॅटर मात्र मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र निल्सन. होय 6 चेंडू 13 धाबा निल्सनच्या बॅटमधून देखील आलेत. विकेट मात्र कुणाला जरूर भेटत्या. ओहो यॉर्कर परफेक्ट यॉर्कर ऑफ द मॅच. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय. यष्टांचा भेद करतोय. यष्टा अक्षरशः वाकून टाकतोय आणि त्यानंतर पहा जोश. त्यानंतर पाठीवरची थाप आणि त्यानंतर येणाऱ्या टाळ्या. महत्वाची विकेट मात्र माघारी होते. पहिला फर्निचर आणि पहिला पाया मात्र माघारी पाठवत असताना करण आणि फलंदाज आपण पाहिलं तर निल्सन मात्र माघारीच जातात. हे 2 मोठे विकेट मात्र कुणाल आपल्या गोलंदाजीमध्ये मिळवून देतोय. म्हणूनच काय विकेट टेकर गोलंदाज म्हणून कुणालला म्हटलं जातं. पुन्हा एकदा 6 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट कुणाल घेतोय आणि संघासाठी पुन्हा एकदा महत्वाची भूमिका पार पडत असताना संघाची धावसंख्या 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. चा जादूगर गिरीश म्हात्रे एका पॅकेजमध्ये 3 धमाके घेऊन येतो. लेग ऑफ आणि त्यानंतर रॉकेट बॉल. हे छोटा पॅकेज आणि पूर्णपणे धमाके करून जातो तो जादूगर. मात्र त्याच्या समोर 2 हात करतोय विराज. ओहो टर्न सोबत खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा घेण्याचा धितेय मानस आहे तो देखील पूर्ण केला जातोय. हा जादूगर मात्र कधी कधी या चेंडूच्या डोक्यावरून मात्र आपले जादूचे बोट फिरवत असताना चेंडूला अक्षरशः आपल्या इशाऱ्यावरती नाचवतो आणि त्यानंतर मात्र हा जादूगर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. गिरीश म्हात्रे स्ट्राईकवरती फलंदाज पुन्हा एकदा विराजला पाहतोय. मोनिश नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. धाव संख्या 24. ओहो इथे देखील चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः फिरकी घेतोय. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. कोण बदलतोय. मार्ग बदलतोय. प्रवाह बदलत असताना दिशा बदलत असताना फलंदाजाला मात्र कुठेतरी बीट करतोय आणि त्यानंतर मात्र मोनिश आणि विराजची चर्चा पुन्हा एकदा खेळपट्टीवरती होते. दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर जातात. काहीतरी चर्चा करतात. टर्न सोबत खेळण्याचा प्रयत्न मात्र विराजचा पुन्हा एकदा असफल झाला आणि या पाहता पाहता 2 चेंडूचा खेळ मात्र गिरीश करून गेला. 2च धाबा खर्च केलेत त्याने. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅट फक्त खेळपट्टीला मातीला लागते. मात्र चेंडू तोपर्यंत आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत्या. बॅटीवरती चेंडू जरूर येत नाहीये कारण की ज्या पद्धतीने गिरीशचं मात्र मी कौतुक करेल. लक्ष वेधून घेईल गिरीशकडे. रनअप पहा ज्या पद्धतीने थोडासा क्रॉस रनअप करतोय. सीळ फाट्याला जसा टर्न मारला जातो ना तसा हा टर्न मात्र गिरीशचा बघायला भेटतोय.
सुरेख गोलंदाजी. धावसंख्या 25च्या घरामध्ये 25 लॉस ऑफ द 2 विकेट्स. ही धावसंख्या मात्र बघायला भेटते. अजूनही 9 चेंडू 37 धावांची गरज आहे विजयासाठी. 62 धावेचं टार्गेट मात्र समोर ठेवल्या आणि ते पोखरण्यासाठी मात्र खोऱ्याने धावा काढाव्या लागतील. ओहो, स्लॉट मध्ये येत्या लांब लचक पंख लावले जातात या चेंडूला आणि त्यानंतर चेंडू अक्षरशः सैर करतोय 6 धावांची. त्या कप्पाळीला टिळा नाही तर कप्पाळाला आट्या होत्या, त्या मात्र मोनीश पुन्हा एकदा कमी करतोय. कारण की त्याच्या बॅटमधून हा षटकार येणं म्हणजे संघासाठी आनंदाची गोष्ट असते आणि त्याची बॅट बोलते. दमखम आहे या खेळाडूकडे. 8 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे. होय, समोर संघ पाहतोय ओम साई क्रिकेट संघ आगा संघ. कधी हा कमबॅक करू शकतो, कधीही मॅच पलटू शकतो आणि मोनीश पुन्हा एकदा मात्र तयार आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. गिरीशला पण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा सुरेख डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे. वॉट कॅच. दोन्ही पाय हवेमध्ये होते. त्यानंतर व्हॉलीबॉल जंप बघायला भेटली. लक्ष चेंडूवरती बोटांचा पिसारा, त्यामध्ये अडकलेला चेंडू, विकेटचं पतन, त्यानंतर टाळ्या आणि त्यानंतर डीजे. स्क्रीनवरती पाहतोय रविदादा वायलेच यांचं कौतुक करेल. एवढ्या लांबून ते अंतर पार करून गोलंदाज गिरीश बसे आले, चर्चा केले, कानमंत्र दिले, हातवारे केले. काय असेल चर्चा, कारण की मॅच हातामध्ये आणतोय गोलंदाज. फसलेल्या मॅच हसवण्यामध्ये गिरीश मात्र नेहमी तरबेज आहे. जिथे 7 चेंडू 31 धावांची गरज असताना हा महत्त्वाचा चेंडू आहे, रविदादाला माहिती आहे. म्हणून या चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. ओहो, फुलटॉस जातोय हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज पुन्हा एकदा बाद होता. काय घडतंय आज. फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलं तर 31च्या घरामध्ये धावसंख्या. डीजे सुमधुर संगीत. ज्या पद्धतीने रिप्ले मध्ये हा चेंडू पाहिला तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. येस, बॅट फिरली मात्र बॉटमला चेंडू लागला. ताकद तेवढी जनरेट झाली नाहीये आणि त्यानंतर चेंडू अगदी आरामामध्ये. वॉट अ कॅच. कॅमेरामॅनचं कौतुक करेल. गारीसारखी नजर आणि पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल. त्यानंतर कॅमेरामॅन मात्र हे क्षण चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं जाते. जिथे 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच अजूनही टफ आहे. मॅच अजूनही हातामध्ये आहे. मॅचमध्ये अजूनही विजय पराजयाची चर्चा थांबवलेली आहे. कारण की समोर ओम साई क्रिकेट संघ आगासन संघ आहे आणि हा संघ समोर असताना विजय पराजयाची चर्चा थांबवलेली बरी. तर दुसऱ्या साईडला रविदादा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण मात्र जाळं विणतोय. अक्षरशः क्षेत्ररक्षण आपल्या इशाऱ्यावरती पूर्णपणे सजवत असताना गोलंदाज आदेश पाहतोय. हो, या चेंडूवरती स्ट्रेट हिट व्ही शेप मध्ये आदेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका बघायला भेटतोय. फलंदाज आपण पाहिलं तर नागराजच्या बॅट मधून हा षटकार येतोय. वा, वॉट मॅच. ही मॅच अजून जिवंत आहे. ही मॅच अजून ज्वलंत आहे. या मॅच मध्ये अजून चर्चा उरले. या मॅच मध्ये अजून काहीतरी खूप काही उरले आणि आशेचा किरण मात्र पुन्हा एकदा बघायला भेटतोय, तो म्हणजे नागराज. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. पॅव्हेलियन मधून कानमंत्र देऊन पाठवले नागराजला आणि पुन्हा एकदा मात्र 5 चेंडू 25. ओहो, आणखीन एक तडाखा भेटतोय की काय. चेंडू जास्तच उंची गेलाय. 1 2 3 4 5 खेळाडू मात्र रविदादा यांच्या हातामध्ये हा झेल जातोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आशेचा किरण पुन्हा एकदा मावळतोय.
नवीन बॅट्समन, नवीन बॅटर आणि त्यानंतर ओमकार आहे स्ट्राईकला. 4 चेंडू 25 धावांची गरज अजूनही आहे. ओहो, इथे मोठा फटका आणि पुन्हा एकदा 6 धावांसाठी चेंडू सैर करतोय. षटकार, बिग हिट आणि मॅच पुन्हा एकदा ऑन होत्या. यानं प्रत्येक खेळाडू चर्चेचा विषय ठरतोय. हा चेंडू पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरली, बॅटीच्या मिडलला चेंडून त्यानंतर क्षेत्ररक्षक पुन्हा पाहत राहिला. दोन्ही संघाच्या विकेट्स मात्र नक्की चर्चा करूयात. सेम विकेट्स वरती खेळत असताना समीकरण 3 चेंडू 19. सेम विकेट्स वरती खेळत असताना दोन्ही संघ 5 विकेट दोन्ही संघाच्या मात्र अजून गेलेले आहेत. येस, 18 देखील काढू शकतात कारण की टॉस विन आहे. बरोबर आहे, चान्स इथे या. ओहो, मात्र लोअर फुल टॉस. या चेंडूवरती मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फक्त धाव येईल एक आणि पुन्हा एकदा आशेचा किरण शांत होता. संधी होती, टॉस विन होते, विकेट सेम होते. 18 म्हणजे 2 चेंडूवरती 2 षटकार येणं महत्वाचं होतं. येस, 4 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1 धाव. म्हणजे आदेशची गोलंदाजी पूर्णपणे यशस्वी होते. मी म्हणेल मार खातोय थोडासा, मात्र टार्गेट इथे मोठं असताना मात्र त्याचा आत्मविश्वास अजूनही आहे. रविदादा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण मात्र जरूर सजवतंय. तिथून आदेशने सुरुवात मात्र जरूर केली होती. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. ओहो, इथे देखील बिग हिट येतोय की काय? येस, चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. पहा, मॅच पूर्णपणे हातामध्ये असती कारण की थोडासा उशीर होतं. ही सुरुवात आधीच करायला हवी होती कारण की शेवटपर्यंत जात असताना आलेले षटकार मात्र आता कामाचे नसतील कारण की समीकरण इथे असेल 1 चेंडू 12 धावांचं. अजून 1 षटकार फक्त कमी पडतोय या मॅचमध्ये, तो म्हणजे ओम साई क्रिकेट संघ आगासन संघाला. क्रिकेट आहे, अजून विजय पराजयाची चर्चा अजूनही केलेली नाहीये कारण की आपण पाहिलं ज्या पद्धतीने विकेट्स मात्र लवकर टाकले तर आशेचा किरण निल्सनने मात्र जरूर तिथे आशेचा किरण दाखवला होता. 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. करणने देखील सुरुवात चांगली केली होती. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मात्र मोनिश नाही तर नागराजला थांबणं महत्वाचं होतं. ओहो, हा देखील चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये जाईल आणि त्यानंतर विकेटचं पतन, फलंदाज बाद आणि मॅच विन. वा, वॉट खेळ, काय खेळ बघायला भेटला. तो म्हणजे वसार संघ मात्र इथे जिंकला. हार्ड लक, बॅड लक. ओमसाई क्रिकेट संघ आगासन संघ मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर टॉस मात्र केला जाईल, तो म्हणजे किरवली संघ आणि वसार संघ दोन्ही कॅप्टन्स यायच्या. चला लगेच यायचं, वेळ कमी आहे. चला धावत यायचं. मॅन ऑफ द मॅच तुमच्या समोर घेऊन येईल. ऑफकोर्स मॅन ऑफ द मॅच येस रवी वायले दादा. येस, रवी दादा यायचं मॅन ऑफ द मॅच, कॅप्टन आहे. आणि त्यानंतर मात्र रवी दादाचं कौतुक करेल. आपल्या मार्गदर्शनाखाली संघ ज्या पद्धतीने चालवतोय आणि त्यांचा सुपुत्र देखील पाहतोय. असं म्हटलं जातं लहान मुलाचे पाय पाळण्यात असतात